हॅलो, चला तर आज आपल्याला शिवायची आहे स्लीव्हची डिझाईन बनवायची आहे. तर तुम्ही बघू शकता मी इथं आपले रेग्युलर स्लीव्ज कटिंग केलेली आहे आणि वरती 1.5 इंच मार्जिन ठेवलेलं आहे. कारण आपल्याला तिथं पफ टाकायचं आहे, पफी स्लीव्ज शिवायची आहे, जो छोटावाला ट्रेंडिंगमध्ये चालू आहे तो. आता मेन फॅब्रिकवरती पण मी कटिंग करून घेते. मेन फॅब्रिकवरती कटिंग करून झाल्यानंतर आपण स्लीव्सला टिप मारून घेऊ. बॉर्डरच्या साईडनं एक टिप मारून घेऊ आणि एक्स्ट्राचं पण आपल्याला कापूनच टाकायचं आहे. तर फिनिशिंग येण्यासाठी बघा मी काय करते, व्यवस्थित टिप मारून घेते. बॉर्डरच्या शेजारून टिप मारते, म्हणजे डिझाईन एकदम छान वाटेल, हातावरती पण छान येईल येताना बॉर्डर. मी 9 इंचची बाही घेते. तुम्ही 9.5 10 तुम्हाला लागेल तशी घेऊ शकता. हे बघू शकता मी इथे टिप मारून घेते. सावकाश मारून घ्यायचं. कापड थोडंसं फिसकायचं होतं, म्हणजे कापड थोडंसं खेचत चाललं होतं, त्यामुळं मी सावकाश मारून घेत होते. हे बघू शकता मी इथे टिप मारून घेतलेली आहे. आता आपल्याला एक्स्ट्राचं जे खालच्या बाजूला आहे ते कापून टाकायचं आहे. ते त्याच्यावरती असं पण मार्क केलेलं होतं तुम्ही कट करा म्हणून. चला तर मी पण आता कट करून घेतलेलं आहे ते. आता मी इथे दाबटीप मारून घेते. दाबटीप मारली ना म्हणजे फिनिशिंग छान येते आणि वरतून हाताच्या वरतून शिलाई दिसत नाही, त्यासाठी दाबटीप मारायची. आणि दाबटीपनी अस्तर आतल्या बाजूने फोल्ड केलं ना तर लगेच म्हणजे शेप येऊन जातो. ते आपला जे डिझाईनचा शेप आहे तो व्यवस्थित येऊन जातो, त्यासाठी आपण दाबटीप मारतो. हे बघू शकता दाबटीप मारलेली आहे मी. त्याला फोल्ड केलं आणि वरतून थोडासा हात फिरवला 2 वेळेस की एकदम छान फिनिशिंगमध्ये येऊन जातं. हे बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे, खूप छान येऊन जातं. त्यासाठी दाबटीप आपण कंपल्सरीच मारतो. वरतून टीप नाही मारायची, ती छान नाही दिसत वरतून मारलेली. आता बघू शकता मी साईडनी पूर्ण टीप मारून घेते याला, कारण कापड थोडंसं होतं म्हणून मला सावकाशच करावं लागत होतं. साईडनी पण टीप मारून घेते व्यवस्थित. कापड एक्स्ट्राचं का ठेवलेलं होतं, कमी जास्त नको पडायला म्हणून एक्स्ट्राचं ठेवलं होतं. तर आता मी साईडनी पण टीप मारून ते एक्स्ट्राचं कापड कट करून घेणार आहे. तुम्ही माझा पार्ट 1 बघितला असेल तर तुम्हाला हे सगळं समजून जाईल. आता पार्ट 2मध्ये स्लीवची डिझाईन आहे, पार्ट 3मध्ये बॅक साईडची डिझाईन आहे आणि पार्ट 4मध्ये ऑल डिटेल्स ब्लाऊजचं म्हणजे पूर्ण झालेला असं आहे. तर तुम्ही बघू शकता. तुम्ही माझे व्हिडिओ रेग्युलर बघत असाल अशी मी अपेक्षा करते. आणि तुम्ही जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला मी बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत सगळं काही डिटेल्समध्ये माहिती सांगते. तर आता बघू शकता आपले इथं टीप मारणं चालू होती. तुम्हाला पण ही डिझाईन जमून जाईल, कारण खूप सोप्या पद्धतीची आहे. वाटतं जमते की नाही की, पण असं काही होत नाही. खूप सोप्या पद्धतीची आहे, जमून जाते. 2-3 प्लेट्स या बाजूने 2-3 त्या बाजूने टाकल्या आतमध्ये मार्किंग करून की व्यवस्थित बाही बसून जाते, डिझाईन पण छान जमते. तर आता बघा मी इथं एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून टाकते. हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेते. हे आता आपलं कट करून झालेलं आहे एक्स्ट्राचं फॅब्रिक. चला तर आता मी तुम्हाला प्लेट्स टाकून दाखवते. तर आपलं मार्किंग केलेलं मी दोन ठिकाणी चॉकने मार्क करून घेतला आणि सेंटर पण काढून घेतला. सेंटरपर्यंत आपल्याला वरच्या बाजूने प्लेट्स टाकत जायच्या आहेत. ज्या ठिकाणी आपण सेंटर काढलेलं आहे त्या बाजूला आपल्याला प्लेट्स टाकत यायच्या आहेत. पलीकडून येताना आपल्या साईडला टाकायचे आहेत सेंटरपर्यंत, आणि सेंटर झाल्यानंतर आपल्याला आपल्या बाजूकडून समोरच्या बाजूला प्लेट्स टाकायच्या आहेत. अपोजिट डायरेक्शनमध्ये आले ना व्यवस्थित पफ येऊन जातो, त्यासाठी आपण तसे टाकणार आहोत. हे बघू शकता मी ते प्लेट्स टाकून घेते. हे आपले प्लेट्स इथे टाकून झालेले आहेत.
इथं आपल्या प्लेट्स टाकून झालेल्या आहेत. तर तुम्ही आता आपल्या स्लीवचं फायनल लुक बघू शकता. खूप छान अशी डिझाईन आली. हे बघू शकता आतल्या बाजूनी प्लेट्स कशा टाकल्यात, दोन्ही बाजूंनी कशा टाकलेल्या आहेत. आणि बाहेरच्या बाजूनी बघा, ही काय अशी डिझाईन आहे, खूप सुंदर दिसते. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी मला तुम्ही कमेंट करून सांगा. मी तुमच्यासाठी अशाच नवीन नवीन डिझाईन घेऊन येते. हे बघू शकता पूर्ण डिझाईन तुम्ही, खूप छान पफ दिसतोय, खूप भारी वाटतोय.